चंदनाची सर येणार नाही या बाबळीच्या लाकडाला. शांताय्या ए शांताय्या तात्या या चंदनाची सर येणार नाही या बाबळीच्या लाकडाला आणि या धान्य वाघाची सर येणार नाही. ए अतोल अतोल तू कधी समोरासमोर वाघ बघितलाय का? नाही. अजून ऐक तू कधी समोरासमोर वाघ बघितलाय का? नाही नाही नाही. मग ही कोण आहे? ही कोण आहे? आणि या धान्य वाघाची सर येणार नाही या काळ्या तोंडाच्या माकडाला. थांबा महाराज थांबा. काय म्हणला? या चंदनाची सर येणार नाही या बाबडीच्या लाकडाला. ही म्हणजे चंदनाचं लाकूड आणि मी म्हणजे काय? बाबडीचं लाकूड. ही चंदनाचं लाकूड नव्हे, ही कडुलिंबाचं लाकूड आहे. आणि काय म्हणतो? या धान्या वाघाची सर येणार नाही या काळ्या तोंडाच्या माकडाला. ही धान्या वाघ नव्हे, रानबोका रानबोका. आणि मला म्हणतो काळ्या तोंडाचं माकड. पण संदीप ऐक, याच काळ्या तोंडाच्या माकडानं रावणाची लंका उभ्याने पेटवली जाळून राख केली. आणि म्हणून इथं तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाडी. म्हणून इथं तिथं हनुमंताचं मंदिर गावगावे लोकांना त्याच्या मंदिरात जावं लागतं, त्याच्या पायावर डोकं ठेवावं लागतं, त्याचं दर्शन घ्यावं लागतं. ए संदीप आला तत्वज्ञान सांगायला, बोल. येऊ नको माझ्या तुझी चांगलीच जिरविना, तुझी चांगलीच जिरविना. पटला लय हसायला लागला होता, लय आनंदी, लय खुश. मी म्हणलं अतुल एवढा आनंदी काय, एवढा का हसायला लागलाय? म्हणला शेजाऱ्याला 1 कोटीची लॉटरी लागली. वा म्हणलं नीती चांगली आहे, गड्याची नीतिमत्ता चांगली आहे. मी म्हणलं मग तू का हसायला लागलाय? ही म्हणला लॉटरी लागल्या खरा आहे, पण त्याला त्याचं तिकीट सापडना झाले. ही संदीप सांगतो माझं कौतुक. ही बी असलाच ह्याच्या पोटात दुखायला लागलं, लय पोटात दुखायला लागलं. डॉक्टर कडे गेला, डॉक्टर कडे दाखवायला. डॉक्टरने तपासलं, चेक केलं आणि डॉक्टरने विचारलं संदीप कधीपासून पोटात दुखते? डॉक्टरने काय विचारलं? कधीपासून पोटात दुखते? डॉक्टरला काय म्हणते? डॉक्टर शेजारने 4 चाकी गाडी घेतल्यापासून पोटात दुखायला लागले. मग ही अवस्था का झाली? आपण मर्यादा सोडून वागायला लागलो. तात्या आपण मर्यादेनं वागाना, मर्यादा सोडून वागायला लागलो. मग एकनाथ महाराजांनी मर्यादा कशा असाव्या हा भारूडलेला आहे. एकनाथ महाराज म्हणतात आले संत घरी म्हणून काय बोलून शिनवावे, ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय पाहुण्यानं फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय पाटलानं गावाची बुडवावे, अरे देवांग गेला म्हणून काय भलते सलते बोलावे, चंदन थंडाय म्हणून काय उघडून प्यावे, वडील राग भरला म्हणून काय जीवाची मारावे, ही भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगाची नाडावे. पण या कलियुगात या जमान्यात लोकांना भजन कीर्तन हरिपाठ भारूड आवडायचं बंद झालं. मावशी तात्या या कलियुगात सध्या लोकांना भजन कीर्तन भारूड आवडना म्हणून दादा कोडकेने शायरी बदलली. दादा कोडके कुटालता केली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर बरी, केली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर चालतं दादा कोंडके. पण दादा कोंडकेने कलियुगाला या जमान्याला ओळखलं आणि त्यांनी त्यांची स्टाईल बदलली. कशी? आला महाराजा सोबत बेंड भाज्या, आला महाराजा सोबत बेंड भाज्या, कोणी मला म्हणे यमराज, करू तो नये वरती राज, करू तो नये वरती राज, करू तो नये.
किती दिवस चाललंय करू दुनियेवरती राज महिना साऊंड आले महिने पुढे गाणं चाललं नाही पुन्हा गाणं बोर झालं आंबट झालं शिळ झालं ऐकू वाटणार रस संपला गाणं माग पडलं माग त्यानंतर गाणं बदलून आलं मुंबईवरनं गाणं आलं बच्चन घेऊन आला अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं डॉन अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं डॉन मैं हूं डॉन मैं हूं डॉन मैं हूं डॉन अय काटेगावचं महिला मंडळ काटेगावचं महिला मंडळ डॉन तुमच्या गावातलं डॉन हे तुमच्या गावातलं डॉन संध्याकाळी 8च्या पुढं तुमच्या गावातलं डॉन संध्याकाळी 8च्या पुढं तुमच्या गावातला डॉन जर 50ची दारू पिऊन लिजिम खेळत चौकात आला का चौकात येऊन अख्ख्या गावाला वॉर्निंग देते तुमच्यातला डॉन एकीकडे फाडून टाके तुमच्यातला डॉन 50ची पितून अख्ख्या गावाला वॉर्निंग देते माझ्या नादाला लागलं तर एकीकडे फाडून टाके फाडून टाके तुझी फाटलेली शिव डॉन किती दिवस चाललं डॉन गाणं किती दिवस चाललं महिन्या पुढे गाणं चाललं नाही पुन्हा गाणं आंबट झालं बोर झालं शिळ झालं माग पडलं गाणं रस संपला त्यानंतर गाणं बदलून आलंच बघा झलक दिकला जा झलक दिकला जा हो आजची तरणी पोरं मावशी आजची तरुण पोरं कानाला मोबाईल झाला खाली मोटरसायकल झाली का झलक दिकला जा झलक दिकला जा कशाची झलकन कशाची काय कशाची झलकन कशाची काय ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतंय माझं कधी होईल माझं कधी होईल माझं कधी होईल आणि होऊन 2-4 लेकरं झाली का म्हणते उगा उगा भानगडीत पडलो रे बाबो तुम्ही जर गेला तुम्हाला अंबाबाईची शपथ आहे तुम्हाला इच्छू चावल मावशी गेला तर ओगा मावशी लय अवघड होईल खाली बसा खाली बसा खाली बसा मावशी लय अवघड होईल बर तुळजापूरच्या अंबाबाईला वळडून चाललाय ना जावा शांताई चालली काय शांताई नीट जा जप बहुतेक शांताई आपल्याला पैसे नाही द्यायला चालले बक्षीस काय घे मावशी खाली बसा बसा बरोबर कार्यक्रम 11ला बंद आहे 20 मिनिट राहिला फक्त कुणी जाऊ नका थंडी जरी वाढवत ना 20 खाली बसा मावशी खाली बसा कालची घटना अशाच मावशी चालल्या होत्या 4 मी त्यांना हात जोडून विनंती करत होतो थांबा कार्यक्रम 10 मिनिट राहिलाय थांबा त्यांना अंबाबाईची शपथ घातली थांबली नाही म्हातारी तुरु गेली आणि गेले अटॅक हो आला फक्त सांगितलं जाऊ दे असू दे फक्त 10 मिनिटं कार्यक्रम राहिला फ्रेश बसा आता फ्रेश विषय कुठालता साऊंड आलं झलक आलता कुठलं गाणं आलं झलक दिकला जा कशाची झलक आणि कशाचं काय ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतंय माझं कधी होईल माझं कवा होईल आणि होऊन 2-4 लेकरं झाली का म्हणते उगा भानगडीत पडलो रे बाबा कारण कुठं फिरायला जायचं म्हटल्यावर गबाळ ह्याच्याच बोकांडी पिशव्या बी ह्याच्याच बोकांडी गाबडी बी ह्याच्याच बोकांडी आणि निघाली शबनम चालली ट्रिपला काकत पर्स घेऊन प्लीज 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 चुटुक मुटुक एसटीत बस मध्ये गबाळ पोरगून उभा राहाय जागा इकडे आणि बसायला जागा इकडे आणि काटेगावचं पुरुष मंडळ काटेगावचं पुरुष मंडळ
इथनं पुढं महिलांना दाब द्यायचा बंद करा. का विचारा की का ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहे त्या लगेच का कशामुळं महिला आरक्षण आज बघा भारत देशात पहिली पंतप्रधान इंदिरा गांधी महिला, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील महिला, आज गावोगावी सरपंच महिला, आज कंडक्टर महिला, ड्रायव्हर महिला आणि पुरुषांच्या हातात फक्त शाळेचा घंटा राहिलाय. तू घंटाच वाजवायच्या माफाच आहे गंग्या, तू घंटाच वाजवायच्या माफाच आहे. आणि त्यात मी काय म्हणतोय त्यात मी काय म्हणते इश्क ही मेरी जिंदगी है, अब मैं तेरे सिवा जी नहीं सकता, माई वाइफ इज माई लाइफ, फूल है गुलाब का काटो का क्या काम. असं बरंच काय काय असतंय. सगळं सांगाव तर तुम्ही म्हणणार ही बी त्यातलंच दिसतंय. ज्याला गाणं किती दिवस चाललं महिन्या पुढे गाणं चाललं नाही, पुन्हा गाणं आंबाड झालं, इथलं मागं पडलं, त्यानंतर गाणं बदलून मार्केटला आलंच बघा. कुठलं आंबा कालू गळाच पाणी ग आंबा, पाणी कशानं लाली लाल ग लाली लाल, पाणी कशानं लाली लाल ग लाली लाल. आंबा कालू गळाच पाणी ग आंबा, आंबा कालू गळाच पाणी ग आंबा, पाणी कशन लाली लाले गलाली लाल, पाणी कशन लाली लाले गलाली लाल. साऊंड वाले एक नंबर साऊंड सिस्टीम, एक नंबर. जोरदार टाळ्या वाजवा साऊंड सिस्टीम साठी. एक नंबर साऊंड सिस्टीम आहे. भाडं जरा कमी घेत जावा. विनोदानं म्हटलं बरं का, साऊंडवाली विनोदानं म्हटलं. आता मी जी विचारल ती खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. खोटं बोलला तर मशीन जळणार. आंबा कलू गळाचं पाणी कशानं लाली लाल, ती गाणं आज मार्केटला चालतंय का? नाही चालत. मागं पडलं आंबाड झालं. त्यानंतर कुठला आलं आता कुठला रे बाळानो गाणं कुठला आहे ते बायलो मी काय तर आले बघा. आले का बायलो मी काय तर आले की आहे का नाही. विनोद छोडा मुद्दा आहे का, विनोद छोडा मुद्दा आहे का. मुद्दा माझा असा आहे तात्या, कालचा वर्तमान पेपरात चालत नाही शिळा झाला म्हणतो. मावशी मागच्या महिन्यातलं गाणं आज चालत नाही आंबट झालं म्हणतो. पण संतांनी 12व्या शतकापासून म्हणजे आजपासून 800 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी संत साहित्याचा पाया घातला. प्रमाण ज्ञानदेवे रचिला पाया, उभारले देवालया, तू का झालाय रे कळस, भजन करा रे सावकाश. 800 वर्षापासून चालत असलेलं हे भजन कीर्तन हरिपाठ भारूड आज ही चालायला लागतं. ही आंबट होणारी गोष्ट नाही. भजन कीर्तन आंबणारी माग पडणारी गोष्ट नाही. तरी सुद्धा माणसाला कळना अक्का, तरी सुद्धा माणसाला कळना. लहानपणी दुधाची बाटली आणि तरुण्यात आला का दारू बियरची बाटली, म्हातारपणी सलांची बाटली, त्याची औस नाही फिटली मग मेल्यावर आली तुला रॉकेलची बाटली. अरे बाटल्या विकणाऱ्यांनी बंगलं बांधलं गंग्या, ओय गंग्या, बाटल्या विकणाऱ्यांनी बंगलं बांधलं आणि बाटल्या पोटात टाकणाऱ्यांनी बंगलं विकलं. हा इतिहास आहे. म्हणून बाटलीचा दारूचा नाद बंद करा. सदान मादा पारावर गप्पा मारत बसली होती अक्का सदान मादा पारावर गप्पा मारत बसली होती. सदान महादाला विचारलं, महादा दारूमुळे माझा खोकला जाईल का रे. मादा म्हणला, सध्या तू येडाय का खुळाय, दारूमुळे माझी अख्खी बायको गेली तुझा खोकला जात नाही वे. वाईस पाणी कमी टाकून पिके जाईल खोकला जाईल. तुमच्या गावातल्या लोकांची दारू सुटल अक्का, तुमच्या गावातल्या लोकांची दारू सुटल. कधी 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 जेव्हा ह्यांचा लिव्हर फुटाल तेव्हा ह्यांची दारू सुटाल. म्हणून जवानीच्या भरामध्ये तू नको दारू कड पळू. इथं उपदेश आहे. तारुण्याच्या भरामध्ये तू नको व्यसनाकडे पळू, बाबा नको बाटली कडे पळू. दुपारची सावली ढाळाया लागली कळल तुला हळू हळू, दुपारची सावली ढाळाया लागली कळल तुला हळू हळू, दुपारची सावली ढाळाया लागली कळल तुला हळू हळू, दुपारची सावली ढाळाया लागली कळल तुला हळू हळू. तारुण्याच्या भरामध्ये तू नको दारू कडे पळू, जवानीच्या भरामध्ये तू नको बाटली कडे पळू. दुपारची सावली ढाळाया लागली कळलं तुला हळू हळू, दुपारची सावली
सावली ढळून गेल्यावर कळलं तुला हळूहळू तुपाची सावली ढळायला लागली कळलं तुला हळूहळू तुपाची सावली ढळायला लागली कळलं तुला हळूहळू मग परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी सुरी सोन्याची झाली म्हणून काय पोटात मारून घ्यावी मखमली पैंजार झाली म्हणून काय दादा शिरीच वंदावी सद्गुरु स्वैरा झाला म्हणून काय आचार बुडवावा खर्चा दिवा झाला म्हणून काय आड्याला बांधावा देव भेटलाय म्हणून काय साऱ्या जगाला दाखवावे एका जनार्दनी हरी हा गुप्ताची ओळखावा मावशी अक्का काय म्हणला मगाशी काय म्हणला मी 10वी नापास मला बायको मिळाली 12वी पास येस नो राईट येस नो राईट येस नो राईट येस नो राईटच्या तडाख्यात गावलो पोलिसांनी मला टायरात घालून मारला आणि या अतुलनं सोडवून आणला या अतुल हत्याकरचा सांगायचा विषय अक्का ए ए ए बाळा बोललो रे बोलाय ना या अतुल हत्याकरचा सांगायचा विषय मी आणि अतुल एकाच शाळेत शिकायला कुठं कोल्हापूर बघा भारत देशात तांदळाची स्कीम निघाली तांदूळ गुरुजींच्या घरी भारत देशात हरभऱ्याची स्कीम निघाली बालवाडीच्या पोरासाठी हरभरा मॅडमच्या घरी मॅडम मिली हरभरा खाऊन खाऊन मिली इथं कोण बालवाडीची मॅडम आल्या काय इथले मॅडम तिकडे कोल्हापूर भागातला विषय आहे आता उगा विषय निघाला म्हणून सांगतो आमच्या भागात तिकडे सांगोल्याच्या पुढे बालवाडीला मटकी उसळ आली मटकी इकडे आली का बालवाडीला मटकी नाही आमच्या इकडे मटकी खाऊन मॅडम फुगली पण पोरं फुगली नाही त्याच शाळेत शिकायला मी आणि अतुल हातेकर दोघं एकाच वर्गात एकाच शाळेत शिकायला पण कसं साऊंड वाले मी पहिल्यापासून एकदम हुशार मी एकदम टॅलेंट विद्यार्थी हुशार विद्यार्थी हे अतुल म्हणजे भात खायापुरता हात दाड आणि ह्याला काय शाळेतलं जमत नव्हतं 4थी पर्यंत माझी कॉपी करून माझ्या परीक्षेतलं बघून लिहून पास झाला 5वीला गेलो बाहेर मग तोंडी परीक्षा घ्यायला बाहेर आली साहेब मला पहिल्यांदाच बोलवलं ह्यानं सांगितलं उत्तर जरा मोठ्यांदी मी कानानं ऐकून हातावर कॉपी करतो ठीक आहे मी तोंडी परीक्षा द्यायला गेलो अतुल हातेकर कॉपी करायला थांबला साहेबांना पहिला प्रश्न मला विचारला बोल बाळा संदीप मोहिते बोल बाळा संदीप मोहिते पांडू हवालदार मध्ये कोणता नट होता मी म्हणलं दादा कोंडके याने बी कॉपी केली प्रश्न क्रमांक 1 ची कॉपी दादा कोंडके साहेबांनी दुसरा प्रश्न मला विचारला बोल बाळा संदीप मोहिते भारत देश कधी स्वतंत्र झाला मी हुशार लगेच चालू केलं सर 1942 ला चळवळ चालू झाली 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला पण देश स्वतंत्र झाला याला ऐकू गेलं नाही ह्यानं काय लिहिलं प्रश्न क्रमांक 2 ची कॉपी सर 1942 ला चळवळ सुरू 1947 ला मोकळा साहेबांनी तिसरा प्रश्न मला विचारला बोल बाळा मोहिते पृथ्वी गोल आहे याच्यावर तुझं काय मत आहे मी हुशार लगेच चालू केलं सर या मुद्द्यावर शास्त्रज्ञ शोध घेत आहेत निकाल लागलेला नाही आतापर्यंत ह्याने बी कॉपी केली प्रश्न क्रमांक 3 ची कॉपी सर या मुद्द्यावर शास्त्रज्ञ शोध घेत आहेत निकाल लागलेला नाही आतापर्यंत मी बाहेर अतुल हातेकर आत सारखा हाताकड साहेबाकडे साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला बोल बाळा अतुल तुझ्या वडिलांचं नाव काय सर दादा कोंडके साहेबाला हे ऐकून घामच फुटला साहेबाने ओळखलं ही अतुल हातेकर म्हणजे फक्त भात खायापुरता हात आहे साहेब म्हणला अतुल पहिला प्रश्न चुकला इथून पुढे 2 प्रश्नाचे उत्तर विचार करून दे ठीक आहे म्हणला साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला याला बोल बाळा अतुल हातेकर तुझा जन्म कधी झाला सर 1942 ला आमच्या चळवळ चालू झाली 1947 ला मोकळा झालो साहेबाला राग आला कसला विद्यार्थी आहे वडिलाचं नाव सांगाय ना जन्म तारीख सांगाय ना साहेब चिडलं आणि चिडून रागाने याला खवळलं मूर्खायस काय ह्याला वाटलं मूर्खायस का काय प्रश्न क्रमांक 3 आहे का काय कुणास ठाऊक ह्यानं चालू केलंय सर या मुद्द्यावर शास्त्रज्ञ शोध घेत आहेत निकाल लागलेला नाही आतापर्यंत आता एवढं झाल्यावर उठून बाहेर जावं का नाही दादा एवढं झाल्यावर उठून बाहेर जावं का नाही ही साहेबाला आडो भांडायला लागला साहेब सगळं प्रश्न तुम्ही विचारता हो मी एक तुम्हाला विचारू का साहेब म्हणलं ही साहेबाला म्हणलं मी एक तुम्हाला विचारू का साहेबाला वाटले बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काय तर अडचण असेल म्हणून विचारत असेल साहेब म्हणलं विचार अतुल हातेकर विचार तुला काय अडचण नाही विचार ही साहेबाला म्हणतो तुमचा जन्म कधी झाला
गुरुजीला म्हणलं तुमचा जन्म कधी झाला? गुरुजी म्हणलं रविवारी झाला. ही मग तू रविवारी सुट्टी असतील कसा काय झाला?